ज्या शेतकरी बांधवांनी मजुराच्या साहाय्याने हळदीची लागवड केलेली असेल त्या हळदीला काय होतं की ती बेडवर लावल्यानंतर ती फारशी अशी खोलवर त्या बेडवर लागत नाही. तर त्यासाठी तुम्हाला या शेतामध्ये उभं आहे मी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचे बेड मारणं हे गरजेचं आहे. हे तुम्ही बेड पाहू शकता. बेडची उंची जवळपास 1 फुटाच्या वर आलेली आहे आणि याच्यावर माती सुद्धा पाहिजे अशी व्यवस्थितरित्या पडलेली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी मजुराने लागवड केली त्यांना ही भरी मारणं गरजेचं आहे किंवा ज्यांनी ट्रॅक्टरनं सुद्धा पेरणी केलेली असेल त्यांची सुद्धा तुम्ही भरी जर मारली. मी याच्या अगोदर सुद्धा व्हिडिओ बेड पाडण्याचे सांगितले होते की बेड अशा पद्धतीचा असायला पाहिजे. मी ज्या शेतामध्ये उभा आहे या बेडचा बॉटम तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी एवढा मोठा बॉटम याचा आलेला आहे. मधामध्ये ठिबक आथरल्यानंतर या झाडाच्या साईडला 1 फूट व इकडे 1 फूट अशी खूप सारी जागा या हळदीचे कंद पकडल्यानंतर आपल्याला कंद उघडे पडत नाहीत व व्यवस्थितरित्या झाकून राहिल्यामुळं कंदावर कंदमाशीमुळे जे सड लागते त्याचा प्रादुर्भाव सुद्धा होत नाहीत, कारण की कंद त्या ठिकाणी झाकल्या गेलेले असतात. तर सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की तुमचे बेड अरुंद नसायला नको. वरचा जो बॉटम आहे हा अशा प्रकारचा रुंदी असायला पाहिजे. 1 नंबर या ठिकाणी बेड पडलेले आहेत आणि जास्त पाऊस जरी झाला तर या ठिकाणी एवढं जे दांड आहे ते खोल असल्यामुळं पावसाचं पाणी खालून पडून वाहून चाललं जातं. त्यामुळे हळदीचे बेड वारंवार जास्त वल्ले राहत असल्यामुळे कणसड सुद्धा त्या ठिकाणी लागू शकते. अशा पद्धतीने केल्यास त्या ठिकाणी तुम्हाला हळदीला कणसड सुद्धा लागत नाही आणि बेडमध्ये मधोमध हळद असल्यामुळं चांगली त्या ठिकाणी घड बनायला मदत होते.